कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी आणि राजारामपुरी इथल्या हिरापन्ना या मोबाईल शॉपीत, कोल्हापुरातील नंदनवन पार्क इथला गणेश जाधव आणि पाचगाव इथल्या अनिकेत प्रकाश चिपरे हे दोघे फायनान्स आणि बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करून लोनवर मोबाईल हँडसेट देणारे मोबाईल कंपनीचे प्रतिनिधी म्हणून काम करत होते। या दोघांनी पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथले उमेश आनंदराव भोसले यांच्यासह 15 जणांना किमती महागडे मोबाईल हँडसेट बजाज फायनान्स आणि HDFC बँकेत लोन करून देतो असं सांगितलं होतं। त्यासाठी त्यांनी या 15 जणांकडून 15,03,900 रुपये घेतले होते। हा प्रकार 26 फेब्रुवारी ते 18 मार्च या दरम्यान घडला होता। मात्र गणेश आणि अनिकेत या दोघांनी 15 जणांना लोनही मिळवून दिलं नाही आणि मोबाईल हँडसेटही दिले नाहीत। ही लोनची रक्कम त्यांनी परस्पर हडप केली। त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं या लोकांच्या लक्षात आलं। या प्रकरणी उमेश आनंदराव भोसले यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात धाव घेत गणेश आणि अनिकेत या दोघांच्या विरोधात फिर्याद दाखल केली। त्यानुसार पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमाराला अनिकेत याला अटक केली आहे। आज त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। अनिकेत चिपरे याचा साथीदार गणेश हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शाहबाज शेख अधिक तपास करतायत।